नरेश ढोबे सर. जाऊया पुढच्या सामन्याच्या दिशेने. नाणेफेक जिंकून शिवनेरी रॉयल्स या संघाने फलंदाजीला स्वीकारलेला आहे. 2 बॅटर्स मधल्या पाहायला मिळत आहेत. सुदर्शन केदार आणि त्यांच्या सोबतीने असतील सचिन ढवळे सर. या ठिकाणी अप्रोच स्ट्रॉंग ठेवायचा आहे आणि त्या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न सुदर्शन केदार यांचा फसतोय. पहिला बॉल येतोय. एक मोठी लढत आपल्या भेटीला आम्ही घेऊन आलेलो आहोत. पहिलाच बॉल शिवनेरी रॉयल्सचा फलंदाज सुदर्शन दमदार केदार सध्या स्ट्रायकिंगला पाहायला मिळतो आणि त्याच्या विरोधात डॉट बॉल टाकलाय गोलंदाजाने. पहिल्याच बॉलवर आपला इरादा स्पष्ट केला होता सुदर्शन केदारने, परंतु तो अपयशी ठरतोय. पहिला बॉल स्विच हिट करायचा होता, डॉट बॉल आलाय, बॉलर तयार. सेकंड बॉल ओदी विकेटने. यावेळी चांगला ड्राईव्ह केला, बॉलर बॅक ड्राईव्ह, सरळ बॅटने बॉलला पाठवलंय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षकाने थोडीशी गंमत केली आणि त्याची किंमत मोजावी लागते. येतोय चौकार, रन मिळतील 4. स्ट्रेट हिट ओव्हर द अंपायर सेड असं आपण म्हणू शकतोय. अगदी अंपायरच्या बाजूनं हा बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचला आणि 2 क्षेत्ररक्षक अवेलेबल होते आणि क्षेत्ररक्षकाच्या 2 पायांच्या मधून गॅप शोधत बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. आणि सुदर्शन केदार यांच्या वतीनं आता कुठेतरी धावफलक सुरू झालेला आहे शिवनेरी रॉयल्स या टीमचा चौकाराच्या मदतीनं. त्यांच्या सोबतीनं सचिन ढवळे सर आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉल तयार आहेत. सुनील गोराट हलक्या त्याला बॉलला स्टीअर केलंय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थर्ड मॅनला बोटा चेस त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यावर बॉल त्यांनी पायाच्या सहाय्याने आत ढकललेला आहे, पण तत्पूर्वी 2 धावा होत आहेत. पूर्ण 2ची होते वाढ. धावसंख्या 6. चांगली सुरुवात केलेली आहे. पहिल्या बॉलवर बीट झाला, दुसरा बॉल डाऊन दी ग्राउंड, चांगली प्लेसमेंट होती, चौकार वसूल केला आणि आता रन झालेले आहेत. स्कोर कार्डवर तुम्ही पाहताय 6 धावा सुदर्शन केदार. आणि ही मॅच महत्वाची आहे. अनेक समीकरणं इथे या मॅचवर निर्भर असतील. गुणतालिकेवर देखील नजर ठेवावी लागणार आहे आणि त्यामुळे चांगला खेळ दोन्ही टीमना गरजेचा आहे. अद्याप जर आपण विचार केला तर थोडासा संघर्ष दोन्ही टीमचा राहिलाय. सुनील गोरड तयार सुदर्शनसाठी. डान्सिंग डाऊन द विकेट, कव्हर मध्ये खेळलेला फटका, इनसाइड आउट. बॉल चाललेला आहे दणदण करत सीमारेषेच्या पलीकडे. हा देखना स्ट्रोक होता आणि त्याच्यावर देखील चौकार येतोय. पराभव तुमच्यातली गुणवत्ता अजून जास्त सुधारण्यासाठी सहकार्य करतो आणि तीच गुणवत्ता आता सुदर्शन केदार यांची पाहायला मिळाला. काय चांगला फॉलो थ्रू हा स्ट्रोक घेताना आपण पाहतो. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करताना या 4 धावा मिळालेले. धावसंख्या पोहोचते आता 10 या आकड्यावर. जास्तीत जास्त वेगानं मोठा धावफलक बनवण्यासाठी आता ती तयारी मैदानाच्या आतमध्ये शिवनेरी रॉयल्सची पाहायला मिळते. सुनील गोराड ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल जसा आला तसा मैदानाच्या बाहेर गेलाय. बॉल जातोय मिड विकेट सीमारेषा पार. सुदर्शन जबाबदार, केदार येतो षटकार. 6 धावा. फुलटॉस टाकला. एखाद्या लहान मुलाला जवळ बोलवावं, लॉलीपॉपचं चॉकलेट द्यावं आणि त्या लहान मुलाने स्मित हास्य करावं, एवढा चांगला बॉल होता. आणि त्यानंतर सुदर्शन दमदार केदारने सांगितले जी हा कबूल है आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला बॉल. येतोय षटकार आणि या षटकाराबरोबरच आता रन झालेले आहे 16. 16 ऑन बोर्ड. पहिलं षटक आता सुनील गोरडने कमरेवर हात घेतला आणि तो देखील विचार करतोय ये मैंने क्या किया. फुलटॉस बॉल टाकला. मेजवानीचं प्रारूप होतं आणि ते स्वीकारले सुदर्शनने. आज सुदर्शन वेगळ्या अंदाजामध्ये नजर येतोय मनीजी. सुनीलकडे कॅपेबिलिटी आहे. आपण मागच्या पर्वात सुद्धा मी जेव्हा आलो होतो सुनीलला पाहिलं आणि माझ्याच परिसरामध्ये तो राहतो, पालघर जिल्ह्यामध्ये राहतो आणि त्याचमुळे त्याच्याकडे ते कॅलिबर आहे चांगलं खेळ करण्याची. पण एकाबद्दल सुदर्शन ज्यांच्याकडे आता जास्त पर्याय नाहीयेत. आता मला असं वाटतं लीग स्टेज मधला शेवटचा सामना शिवनेरी रॉयल्स खेळते, त्याचमुळे आता सर्वस्व पणाला लावण्याची धमक सुदर्शन केदार यांची पाहायला मिळालेली आहे आणि त्याचं प्रारूप मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या पोहोचते 16. 16 धावा स्कोर कार्डवर. चांगली फटकेबाजी सुरू केली आहे. विल बिगन इज हाफ डन असं आपण नेहमीच म्हणतो आणि तो फ्लाइंग स्टार्ट दिलाय. पण तो सुनील गोरड देखील कमबॅक करणं जाणतो. लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. चांगलं पदलालित्य. हा बॉल देखील पाठवलाय डीप स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पार. सुदर्शनच्या बॅट मधून आणखीन एक येतोय चौकार आणि या चौकाराबरोबरच धावसंख्या पोहोचली आहे 20 वर. पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या दिशेने फ्लाइंग स्टार्ट आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार राहिलेला आहे सुदर्शन केदार, ज्याने 6 चेंडू घेतले आणि 6 चेंडू घेत असताना फक्त 1 डॉट बॉल आला आणि बाकी प्रत्येक चेंडूवर धावा पाहायला मिळाल्यात आणि धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या षटकानंतर 20 धावा. डबल डिजिट तर प्रत्येकाला आवश्यक असतो, पण डबल डिजिट तर आहेत, पण त्यातल्या त्यात 20 धावा एका चांगल्या गतीने हा धावफलक सुरू झालेला आहे शिवनेरी रॉयल्सचा. आणि एक मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे, कारण या आधीचे सामने कभी खुशी कभी गम वाले राहिलेले आहेत. त्यामुळे जसा मी उल्लेख केला होता ज्यावेळी सुरुवात झाली या डावाची की अनेक समीकरण गुणतालिकेवर निर्भर असतील.
इथून तुम्हाला रन रेट देखील लक्षात घ्यावं लागणार आणि या सर्वच गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर फ्लाइंग स्टार्ट इथे दिला गेलाय. सुदर्शनच्या बॅटमधून धावा आलेला आहे. सुदर्शन आता पोहोचलाय. त्याची धावसंख्या वैयक्तिक जर आपण पाहिली तर तो पोहोचलेला आहे 20 वर, म्हणजे सर्वच्या सर्व धावा या सुदर्शनच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आणि आता दुसऱ्या षटकाच्या दरम्यान सचिन ढवळे सर जे या स्पर्धेचे निर्माते जनक आहेत ते आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळणार आहेत. तर दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेत असताना कॉम्बॉक्स एंडकडून सूरज स्वरूप आलेला आहे आणि स्वरूप पहिलाच चेंडू इथे टाकतोय. अपट्रॅकर बॉल होता, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न झालाय, त्यानंतर चिकी सिंगल वेगाने पूर्ण केली आहे. भाग मिल्का भाग एकदा इथे मिळते. धावसंख्या 21. चांगला उल्लेख सचिन सरांनी केला की हे सर्व माझेच खेळाडू आहेत. 12 संघ जे आहेत तो माझाच परिवार आहे. जिंकू कोणीही द्या पण आपण तो प्रयत्न करणारच आहोत. क्रिकेटचा खेळ म्हटला तर स्पर्धा तर येतेच आणि त्या ठिकाणी स्पर्धेचं स्वरूप म्हणून आपल्याला सर्वोत्तम काम करायचं आहे, सर्वोत्तम मेहनत घ्यायची आहे आणि त्यासाठी तयारी सचिन ढवळे यांची पाहायला मिळते. दुखापतग्रस्त आहेत तरी देखील ती बाब दूर ठेवताना, लक्षात न घेताना त्यांच्या वतीनं प्रामाणिकतेचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. दरम्यान धावसंख्या झालेला आहे 21. स्ट्राईक रोटेट केले. त्यांना माहिती आहे की सुदर्शनचं स्ट्राईकवर राहणं फायद्याचं ठरू शकते आपल्या संघासाठी आणि तोच फायदा मिळवण्याचा उद्देश सुदर्शनचा पाहायला मिळतो. ऑनसाइडला पूल केले क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोहोचतात, कॅच ड्रॉप मिळत आहेत या ठिकाणी एक धाव. सकाळी देखील नशिबाची साथ सुदर्शन केदारला मिळाली आणि या दुपारच्या सत्रात सुद्धा सुदर्शनला पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी मिळते. धावसंख्या 24. इथे झेल सोडला गेलाय. थोडस खराब क्षेत्ररक्षण संधी प्राप्त केली होती स्वरूपने आणि इथे एक धाव घेतल्यानंतर आता धावसंख्या 22. सचिन सर स्ट्रायकिंग एंडला असतील. ओ हो हो हो, इथे बॉल चांगल्या टप्प्यावर होता, आतमध्ये आला, टप्पा पडल्यानंतर उसळी जास्त नव्हती पण तो खाली राहिला. म्हणजे आपण जर पाहिलं तर हरीश पांड्या सर जो शब्द वापरतात सबमरीन डिलिव्हरी, जो जास्त उसळी नसतो, स्टंपच्या जवळून जातो बॉल, अगदी तशाच पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. परंतु त्यावर धाव घेतली गेली कारण स्ट्राईक एंडला सुदर्शन केदारला पोहोचवणं गरजेचं आहे. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. धावसंख्या सध्या झालेल्या आहेत 23 बिनबाद. जास्त डॉट बॉल्स नको याच धर्तीवर आता फलंदाजाचा खेळ पाहायला मिळतोय. यावेळेस उसळी दिली होती चेंडूला, अनपेक्षित आणि अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आणि त्याच उसळीचा अंदाज पंचांनी घेतला. व्हाईट बॉलचा इशारा, 1 फॉर दी ओव्हरची सूचना. धावसंख्या झालेली आहे 24. थोडस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न सुदर्शन केदारने केला, तो एक चांगला बाउन्सर टाकला गेला. व्हाईट बॉलचा सिग्नल आला, एक अतिरिक्त धाव. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न प्रॉमिसिंग नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने पोहोचला. बॉलरच्या दिशेने बॉलिंग एंडला त्यांनी चांगला थ्रो केलाय आणि त्या तोपर्यंत एकदा ते पूर्ण केली जाते. म्हणजे चांगल्या चेंडूंवर एकेरी धावा देखील घ्यायच्या, हा जो इंटेंट आहे तो खूप महत्वाचा आहे. धावसंख्येला आकार मिळतोय. यावेळेस परतावं लागेल. बॅटची लिडिंग एज बॉल विकेट किपर अनिकेतच्या हातामध्ये सचिन ढवळे यांना परतावं लागते. धक्का बसतोय पहिला शिवनेरी रॉयल्सला आणि धावसंख्या आपण पाहतोय झालेले 25. पण ठीक आहे, साथ मिळणं आवश्यक आहे. सुदर्शन केदार यांना सचिन ढवळे यांची खूप चांगली साथ मिळाली, एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळेल पहिल्या विकेटसाठी. धावसंख्या 25, एक गडी बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होता या बॉलवर. या बॉलला हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षक अनिकेतने बाकीचं काम इथे पूर्ण केले. ही मोठी विकेट आहे खरं तर. सचिन ढवळे सरांच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात. या मॅच मध्ये थोडासा संघर्ष राहिला आणि अखेर एक मोठी सफलता प्राप्त केली. पहिला ब्रेक थ्रो इथे मिळतोय. फलंदाज बाद झालेले आहेत सचिन ढवळे सर. धावसंख्येचा जर आपण विचार केला, टीमची टोटल स्कोर कार्डवर 25 धावा, एक गडी बाद आणि आता मैदानाच्या आतमध्ये एक तुफान आलेलं आहे असं म्हणावं लागेल. प्रकाश मडके, WPL विंडसर काउंटी प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने तब्बल 5 बॉलवर 5 षटकार ठोकण्याचा विक्रम रचला होता. परंतु इथे देखील वेगळा कारनामा करावा लागणार आहे. क्रिकेटमध्ये काल तुम्ही काय केलं याला महत्व नाहीये. प्रत्येक मॅच मध्ये नवीन सुरुवात करायची असते. पहिलाच बॉल पायावर टाकलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये वळवलाय, बॉटम यांच्या साईडने येतोय हा चौकार. कडक कडकडीत प्रहार. धावा मिळतील 4. प्रत्येक सामन्यामध्ये मी नेहमीच चांगली सुरुवात देतो, तोच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आला असावा. पहिल्या चेंडूवर त्यांनी बॉलला दिशा दिली आणि गोलंदाजाची दशा बदलली. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. तुलनात्मक विचार केला तर पहिल्या षटकापेक्षा या षटकामध्ये कमी धावा आलेल्या शिवनेरी रॉयल्सच्या संघासाठी, त्याचमुळे गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवं. आणि त्यातल्या त्यात एक फलंदाज सुद्धा बाद केलेला आहे स्वरूप यांनी आणि 2 षटकांचा खेळ संपून 14.50च्या गतीने पोहोचलेल्या शिवनेरी रॉयल्स 29 वर. 29 धावा आहेत स्कोर कार्डवर, एक गडी बाद. 29 शिवनेरी रॉयल्सला हा सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे. पण दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला, गोलंदाज थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळाले. पॉवर प्लेची 2 षटकं, तिथे तब्बल 29 धावा आलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या 2 षटकांचा मनीची आपण विचार केला तर फलंदाजांचा बोलबाला राहिलेला आहे. परंतु इथून येणारी जी पुढची 4 षटकं आहेत तिथे कमबॅक करणं गरजेचं राहील, कारण ज्या धावा खर्च केल्यात
त्या तर रोखाव्या लागतील, परंतु जोपर्यंत सुदर्शन केदार आणि प्रकाश मडके ही जोडी मैदानात आहे तोपर्यंत तितकीशी संधी मिळेल असं वाटणार नाहीये. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं बॉलिंग ट्रॅकवर सचिन भोसले. हे डाव देखील अधोरेखित राहिलेले आहे प्रहार प्रीमियर लीग सीझन 10 मध्ये. आणि पाहूया आता तशीच अधोरेखित कामगिरी त्यांच्या वतीने पाहायला मिळते का. समोर फलंदाज तयार आहेत सुदर्शन केदार. अनिकेत एकही क्षण वाया घालवत नाहीये, एकही चान्स घेण्याच्या तयारीत नाहीये. त्याचमुळे क्षेत्ररक्षण अचूक दर्जाचं सेट झालं पाहिजे त्याच मनस्थितीमध्ये ते पाहायला मिळत आहेत. त्याचमुळे लॉंग ऑफला आतमध्ये आणलेलं आहे आणि बॉलर आता चेंज केलेला आहे. सुदर्शन केदार आहेत आणि सुदर्शनला कुठला गोलंदाज अडवू शकतोय या ठिकाणी आता सुनील गोराडला पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये जितकं नुकसान तुम्ही केलंय तितकी तुम्हाला भरपाई करावी लागेल असंच कदाचित अनिकेत सांगत असावेत सुनील गोराडला. आणि त्याचमुळे विश्वास दाखवलाय, कारण हा एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. सातत्याने त्याची उंची जर आपण पाहिली तर त्याच्याकडे चांगली उंची आहे. हायम ॲक्शनने तो गोलंदाजी करतो. बाउन्सर टाकलाय तिकट बाउन्सर, परंतु टप्पा पहिल्यानंतर भरपूर वळण घेतलं बॉलने. आणि त्यानंतर पहा सुनील गोरडला आपली निराशा लपवता आलेली नाहीये. अतिरिक्त धाव पहिल्या चेंडूवर त्याने खर्च केली आहे. धावसंख्या पोहोचली आता 30 वर. स्वतःच्या चुकीमुळे संघाचं नुकसान होते तीच भावना त्यांच्या त्या ॲक्शनवर पाहायला मिळाली. आणि व्हाईट बॉलने सुरुवात होते या षटकाची सुरुवात झालेली आहे. धावसंख्या झाले 30 रन्स ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. खरं तर आपण उल्लेख केला की प्रकाश मडके यांनी देखील या स्पर्धेमध्ये चांगलीच कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून केलेली आहे आणि त्याचमुळे पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार खेचून ते स्पष्ट सुद्धा केले. समोर सुदर्शन केदार सुनील गोराडच्या विरोधात स्टेप आउट झाले. क्लासिक ऑन ड्राय क्षेत्ररक्षक थोडं दूर होते, सूर घेतला पण मात्र कॅच कंप्लीट करू शकला नाहीये. पण प्रयत्नांना 100 पैकी 100 गुण. व्हॉट अँड एफर्ट्स. एखादा स्पायडरमॅन मैदानात आलाय की काय असा प्रश्न आता मला देखील पडलाय. शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली, डाईव्ह केलं, ही कमिटमेंट आहे आपल्या टीमच्या प्रती. आणि ज्या खेळाडूचा जो फटका होता म्हणजे सुदर्शनचा हा फटका होता आणि सुदर्शनची विकेट महत्वाची आहे. प्रयत्न जरूर केले गेले परंतु आपण म्हणतो ना किस्मत भी बहादुरों का साथ देते आणि सध्या नशिबाने सुदर्शनची साथ दिलेली आहे. सुनीलचा पुढचा चेंडू उलटा पुलटा लागला तर आबाद नाही तर बरबाद. यावेळी आबाद झालाय. चौकार मिळते सुदर्शनला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनला कापत बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ज्या ठिकाणी बॅट फिरवतो त्या ठिकाणी स्ट्रोक कनेक्ट होतात, त्या ठिकाणी धावा मिळतात आणि धावांचा फायदा संघाला होतो. शिवनेरी रॉयल्सची धावसंख्या झालेली आहे 38 या आकड्यावर. 38 रन्स ऑन बोर्ड. खरं तर पर्याय चांगला आहे सुनील गोराडचा. अनिकेतला माहिती आहे की सुनील गोराडकडे कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे, गुणवत्ता आहे, धमक आहे, जिद्द आहे, अभ्यास आहे, सराव आहे. पण या ठिकाणी सुदर्शन केदार काही अंशी हावी पडतोय सुनील गोराडवर. आता अराउंड विकेटनं सुनील गोराड येत आहेत आणि पाहूया या पर्यायाचा वापर फायदा देऊन जातोय का. धावसंख्या 38. यावेळेस चकवा देणारा हा बॉल अगदी 2 पायांच्या मध्ये स्लो ब्लॉक होल डिलिव्हरी यष्टांवर बॉल आदळलाय. सुदर्शन केदार होत आहेत बाद. सुनील गोराडला मिळते सफलता. प्राइसलेस विकेट. भरपूर लवकर खेळण्याचा प्रयत्न केला. फुललेनचा बॉल होता. बॅट आणि पॅड मध्ये भरपूर अंतर आणि त्यानंतर विकेटचं पतन झालेलं आहे. यू मिस आय डेफिनेटली हिट. क्लीन बॉल केलंय. 11 बॉलमध्ये 30 धावांचा घनाघात त्याने पेश केला. 5 चौकार आणि 1 षटकार सुदर्शन केदारच्या बॅटमधून आलेत. पण तो आज चांगला खेळाडू नेहमीच लढणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये महत्वाची भूमिका सुदर्शन केदारची नेहमीच राहिली. कमी वयामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आपण त्याला पाहिलं. ऑल इंडिया ओपनच्या स्पर्धांमध्ये तो चांगला खेळला आणि इथे देखील चांगले योगदान देत असतानाच लवकर खेळा फटका आणि चेंडूने मात्र यष्टी उडवली. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. अबी दाखल झालेला आहे. दुसरा धक्का बसलाय शिवनेरी रॉयल्सला. 38 धावा स्कोर कार्डवर 2 गडी बाद. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सुनील गोरड ज्या खेळाडूने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या अखेर विकेट घेतली. चांगलं कमबॅक. बॅटल रंगते. पुढचा चेंडू फुल टॉस वर फुल टॉस वसूल केलाय. फेकून दिलाय बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. जबरदस्त बॅटिंग सकाळी सुद्धा अभिची पाहायला मिळाली. सकाळी त्याने 2 चेंडूंमध्ये 10 धावांचं योगदान दिलं होतं जेव्हा संघ संकटात होता. आणि आता सुद्धा बघा ना सुदर्शन केदारचा विकेट सुनील गोराडला मिळाला. वाटलं होतं की त्याला कंटिन्यू करण्यात येईल आणि पुन्हा एकदा ब्रेक थ्रू मिळवला जाईल. पण फुल टॉस बॉलवर तो षटकार अभिच्या बॅटमधून पाहायला मिळून धावसंख्या जाते 44 या आकड्यावर. 44 रन्स ऑन बोर्ड. काय द्रुतगती वेगानं धावफलक सुरू आहे शिवनेरी रॉयल्स या टीमचा. 5वा बॉल अराउंड विकेट.
हवेत आहे बॉल, ऑपॉर्च्युनिटी बनते, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे, पण सुनील सांगतोय की माझा झेल आहे, मीच घेणार. पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला होता, पण अनिकेतने सुनील गोरडवर विश्वास ठेवला आणि अनिकेतचा विश्वास सुनीलने पूर्ण केला. या षटकात 2 विकेट्स त्याच्या खात्यात. केलेल्या चुकीचं भरपाई करणं नेहमीच सुनील गोरड जाणतो आणि मागच्या बॉलवर जो षटकार आला त्याची भरपाई त्याने करून दिली आणि सांगितलं तू शेर आहेस तर मी देखील सव्वा शेर आहे. थोडंसं इम्प्रुव्हायझेशन केलं गोलंदाजीमध्ये. त्यानंतर हा फटका बसला, प्रॉमिसिंग नव्हता अभि आणि अखेर अभिची विकेट इथे प्राप्त झालेली आहे. तिसरा धक्का बसतोय शिवनेरी रॉयल्सला. धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल 44 धावा झालेल्या आहेत 3 गडी बाद. ओव्हर नंबर आपण पाहतोय तिसरं षटक पहिल्या डावातले एक मोठी मॅच आपल्यासमोर रंगतीये. प्रहार प्रीमियर लीग 2024 10व्या पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातील एक मोठी लढत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल अजय दागतोडे आज थोडेसे उशिराने आलेत. पहिलाच बॉल हवेत खेळलाय, भरपूर एलिएशन, मिड ऑफ मध्ये बॉल चाललाय नो मॅच लँडला. इथे धावा 2 देखील मिळत आहेत. दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आता अजय यांना वाटलं होतं की हा झेल होऊ शकतो, पण त्यामुळे पहिली धाव धीम्या गतीने घेतली, पण त्यानंतर बॉल थोडासा दूर राहिला क्षेत्ररक्षकांच्या. त्यामुळे 2 धावा मिळतात. शरद सरांच्या चेहऱ्यावर फार मोठं स्मितहास्य पाहायला मिळते. का कोणीच ठाऊक या दुपारच्या सत्रामध्ये. 3 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या झाली 3 गडी बाद 46 शिवनेरी रॉयल्स. शिवनेरी रॉयल्सने सुरुवात चांगली केली, काही विकेट्स गमावलेत, पण ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला शरद सरांचा 46 धावा आहेत. शरद सर नेहमीच प्रत्येक आपल्याला मिळालेली जबाबदारी योग्य पद्धतीने पूर्ण करतात आणि जेव्हा त्यांच्यावर दिलेली जबाबदारी ते एखादं काम पूर्ण करतात त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असतं आणि तेच हास्य पाहायला मिळालं. 3 षटकानंतर आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्डवर 46 धावा आणि सध्या जर आपण पाहिलं तर स्क्रीनवर पाहायला मिळते ही भव्य दिव्य स्पर्धा. सर्वच आमचे पुरस्कर्ते असतील, ज्यामध्ये पाहिलं तर हॉटेल बिंदुसरा यांचं देखील चांगलं सहकार्य आहे. सचिन डबळेचं मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी पुणे, ज्यांचा नेहमीच बोलबाला राहिलाय. जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत स्पर्धा परीक्षांच्या प्रवासातले ते अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सचिन डबळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीने. बघा, सिलेबस प्रत्येकाचा फिक्स्ड असतो, म्हणजेच लवकरात लवकर सिलेबस बदलत नाही, पण स्पर्धा परीक्षांमध्ये एक सिलेबस एक विषय बदलतो असं मला वाटतं. करंट अफेअर्स म्हणजेच प्रत्येक वर्षी कदाचित हा अभ्यासक्रम बदलत असावा, कारण जगामध्ये काय काय घडतंय त्याचं अपडेट प्रत्येक वर्षी घेतले जातात आणि तो विषय तुम्हाला पाहायला मिळतो स्पर्धा परीक्षांमध्ये. चालू घडामोडी हा महत्वाचाच विषय आहे, कारण त्याच्यावर देखील अनेक समीकरणं आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये असा कुठलाही विषय नाहीये मनीजी की ज्याला तुम्ही स्किप करू शकता आणि पुढे जाऊ शकता. प्रत्येक घटकाला प्रत्येक विषयाला तेवढंच महत्व आहे. इथे काय घडतंय, कॅच प्रॅक्टिस केली की काय असं चित्र पाहायला मिळते. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली आहे, विकेट किपरचा सहारा मिळालाय, विकेटचं पतन, बिग विकेट डाऊन. प्रकाश मडके बॅक टू दी पवेलियन. हा क्षण परत येईल का? प्रकाश कदाचित हाच विचार करत असतील, कारण इतक्या कॅज्युअली ते बाद होतील असं त्यांना सुद्धा वाटलं होतं. फक्त ते बॉलच्या लाईन मध्ये बॅट घेऊन गेले, बॅटचा हलकासा संपर्क विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि आता प्राइसलेस विकेट, एक तुफान जे येण्याची अपेक्षा होती ते आता कुठेतरी शमलेलं आहे आणि फलंदाज प्रकाश बाद होऊन परतीचा प्रवास करतायत. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 46 गडी बाद झालेले आहेत. 4 गडी बाद 46 धावा, 46 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. पॉवर प्लेची 2 षटकं ज्यावेळी मनीष जी संपली होती त्यावेळी आपण चर्चा केली होती की पॉवर प्ले मध्ये फलंदाजांचा बोलबाला राहिलाय, परंतु त्यानंतर आपण म्हटलं की ते कमबॅक केलं जाईल आणि सुनील गोरडने त्या काही विकेट घेतल्या आणि तिथून कमबॅक करताना आता पाहायला मिळाला हा संघ. बॉलिंग ट्रॅकवर स्वरूपलाच बोलवण्यात आलेलं आहे. खरं त्याने स्वरूपने सेकंड ओव्हरमध्ये कामगिरी केलेली आहे. त्याचा आढावा घेताना फोर्स केलाय बॉलला. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत, 2 आहेत आणि या ठिकाणी लॉंग ऑफचे पोहोचले होते, पण त्यांचा प्रतिकार खरंच चांगला होता, पण नियतीची साथ नाही मिळत आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 मिळतात आणि 4च्या मधून धावसंख्या 50च्या पलीकडे, 50 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. प्रयत्न चांगले केले, बाउंड्री लाईनवर लॉंग ऑनला बॉल हवेत होता, 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावले, परंतु अखेर बॉलने मतलब बुलाती है और जाने का है, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. चौकार आलाय, चौकाराबरोबर धावसंख्या आपण पाहतोय 50 धावा. पहा स्वरूपचं कमबॅक कशा पद्धतीने पाहायला मिळतंय. अमोलच्या विरोधात थोडीशी रणनीती त्याने आखली. मागच्या बॉलवर चौकार आला, चौकाराचं उत्तर दिलं जातंय
आणि त्यानंतर डॉट बॉल देखील येतो आणि डॉट बॉल देखील गरजेचा आहे. आत्मविश्वास वाढवणारा डॉट बॉल आलाय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 50 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न हा थोडासा कटर होता. वळण घेणारा बॉल टर्न झाला बॉल आणखी एक डॉट बॉल म्हणजे चौकार आला मनीषजी, परंतु त्यानंतर 2 चेंडू निर्धाव देखील आले. लाईन ओळखणं गरजेचं आहे, बॉलची पिचिंग ओळखणं गरजेचं आहे. आपण तिन्ही स्टम्प्स मोकळ्या ठेवून जर स्टेप आउट होत आहेत तर गोलंदाज देखील तितकाच चाणाक्ष ऑफ स्टम्पच्या बाहेरचं बॉलिंग पार्ट ठेवून तुम्हाला चकवण्याचा प्रयत्न करतो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेले आहेत आणि त्याचमुळे जसं आपण उल्लेख केला डॉट बॉलची देखील विशेष ओळख आहे. विकेट जरी तुम्हाला मिळाली नाही पण हे डॉट बॉल्स तुम्हाला खूप काही देऊन जातात. सर्वात महत्वाचा आहे आत्मविश्वास. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, पामचा वापर खूप चांगला केला, गती कमी केली आणि बॉलला हलकासा टर्न मिळाला आणि या ठिकाणी येतोय लगातार 3रा डॉट. स्वरूपवर का विश्वास दाखवला गेला याचंच त्याने उत्तर दिलेलं आहे. पहिल्या बॉलवर चौकार, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू अगदी जागेवर ठेवले. फुलेलेंचा बॉल होता, प्लेसमेंट चांगली आहे, ड्राईव्ह केलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते होईल आणि ते पहा खराब कलेक्शन म्हणावं लागेल. स्वरूपचं 2 धावा इथे मिळत आहेत. शेवटच्या बॉलवर 2 धावा घेतल्यात. स्ट्रायकिंग एंडला अजय धाकतोडे यांना जायचं आहे. त्यांच्या बॅटमधून काही धावा येऊ शकतील. अमोलने थोडासा संघर्ष केलाय आणि त्यामुळेच शेवटच्या बॉलवर 2 धावा इथे वसूल केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येबरोबरच टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा 4 गडी बाद. स्वरूपचं 2 षटकांचा स्पेल आपण पाहिला. 14 धावा त्याने खर्च केल्या, 2 गडी बाद केलेल्या आहेत. अमोल गावडे 5 बॉलमध्ये 6 वर खेळतोय तर ॲडव्होकेट अजय धाकतोडे 1 बॉलमध्ये 2 वर खेळत आहेत. दोघांकडे एक चांगला खेळ आहे. मधल्या फळीतील स्ट्रॉंग बॅटर्स म्हणून त्यांची ओळख आहे आणि ती ओळख आता फक्त टिकवायचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी आता पाहूया स्ट्रायकिंग एंडला अजय आणि त्या स्ट्राईकसाठीच शेवटच्या बॉलवर ते आत्मीयतेने पळताना पाहायला मिळाले, कारण त्यांचा प्रेझेन्स खेळपट्टीवर जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांसाठी असतो. त्यांची प्रचिती कित्येक वेळा त्यांनी दिलेली आहे. पण आता एक चांगला लढा गोलंदाजांचा पाहायला मिळाला. जसा आपण उल्लेख केला सुनील गोराडने 2 विकेट्स मिळवले, त्यातल्या त्यात आपण स्वरूपचं 2 षटकांचं स्पेल पहिलं 14 धावा खर्च करतात, 2 विकेट्स त्यांना मिळाले. तर सुनील गोराड यांनी प्रॉफिटेबल बॅटर्सला बाद केलेलं आहे, पण त्यातल्या त्यात या डावाची सुरुवात गोलंदाजाने केली असेल कुणी तर स्वरूपने, ज्याने सेकंड ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार, उमेश ड्राईव्ह करायचा प्रयत्न पण बॅटच्या आतल्या बाजूला कनेक्ट होऊन बॉल मिड विकेटला पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 53. 5व्या षटकाची सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर सिंगल मिळते. अजय धाकतोडे यांना या सिंगल बरोबर धावसंख्येला आकार मिळत, पण तो आता स्लॉग्स ओव्हरमध्ये प्रामुख्याने बहिरवीची षटकं ज्याला आपण म्हणतो किंवा डेथ ओव्हरमध्ये थोडीशी जोखीम घ्यावी लागणार आहे. कारण जर तुम्ही पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताय एक मोठं लक्ष तुम्हाला प्रस्थापित करणं गरजेचं आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना आता मोठी फटकेबाजी करावी लागेल. सुरुवात चांगली राहिली शिवनेरी रॉयल्सची, परंतु त्यानंतर 4 विकेट गमावल्या गेल्या आणि आता अमोल पुन्हा एकदा तयार होतोय. उमेश ओन विकेटने यावी लेफ्ट केलं, फ्रंट फुटला जात असताना स्टेप आउट झालेत. चांगलं टायमिंग, काव कॉर्नरच्या बॉल फेकून दिलाय 6 धावांसाठी. बॅटिंग होते चांगली आणि आता खुश होणार सातारा सांगली. येतो उत्तुंग षटकार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि आता बघा ना योग्य त्यावेळी तो फटका आलेला आहे आणि म्हणतात ना की वेळेवर खेळ बदलला तर तुमच्या संघाचा फायदा पक्का होतो आणि या ठिकाणी बदललेला खेळ 6 धावा देऊन जातोय फलंदाज. धावसंख्या पोहोचते आता 59 या आकड्यावर, 59 रन्स ऑन बोर्ड आणि आता मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त वादळ अमोल या नावाचं आलेलं आहे, त्याची प्रचिती आलेली आहे. उमेश बॉलिंग मार्कवर, अकुटप्याचा बॉल ऑन साइडला, बेस बॉल हिट, क्षेत्ररक्षक मिड विकेटला बॉलवर पोहोचतायत, थोडंसं कलेक्ट करताना वेळ घेत आहेत आणि त्या संधीचा फायदा अमोल आणि अजय उचलतायत. चांगली रनिंग मिड विकेट, 2 धावा वेगानं पळून पूर्ण केल्या. धावसंख्या 61. आता थोडासा समाधानाचा श्वास घेतला असेल, कारण ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती त्यानंतर अडखळणारी मध्यंतरीची परिस्थिती पाहायला मिळाली, परंतु आता कमबॅक केलं गेलंय. यानंतर जर आपण पाहिलं तर हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळाय, थोडीशी पुढे गेली, जागा बनवली, मिड विकेटला दिशा दिली, तिथून थ्रो केला जाईल तो, पण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाने यावेळी पंचांचा निर्णय येतोय. अतिघाई संकटात नाही फलंदाज बाद. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि त्यासाठी आम्ही इथून कॉल देतोय. जंजिरा फायटर्स विरुद्ध रायरेश्वर मावळाज या 2 संघांच्या दरम्यान टॉस होईल. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन, बोथ ऑफ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. आपल्याला नाणेफेकीसाठी तयार व्हायचंय. मोठी विकेट मिळते. अमोलने चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु अखेर दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये त्याने थोडीशी घाई केली आणि ही घाई त्याला संकटात घेऊन गेलेली आहे. धावबाच्या स्वरूपात विकेट मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर 62 धावा 5 गडी बाद.
जोरात पळावं लागणार आहे जर ध्येयापर्यंत पोहोचायचं आणि त्यासाठी तयारी आता फलंदाजाची होती. पण अमोलने चांगली साथ अजयची दिली आणि त्याचमुळे मात्र त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत सचिन साळुंके. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या झालेली आहे 62 धावा. उमेश मिडियम पेस बॉलर. बॅटची लिडिंग एज बॉल विकेट किपरच्या दिशेने अनिकेत जजमेंट घेत आहेत झेल टिपतायत आणि आता अजय यांना सुद्धा परतावं लागते. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात उमेशला मिळते विकेट. आणखीन एक विकेट इथे प्राप्त केली जाते. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला परंतु तिथे यश मिळत नाहीये. यष्टीरक्षकाने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. 6वा धक्का इथे बसतोय टीमला अर्थातच शिवनेरी रॉयल्सला. आणि आता आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कृष्णा आलेले आहेत. कृष्णा आणि टेनिस क्रिकेट मनीष जे हे समीकरण खूप मोठं आहे परंतु हे कृष्णा इथे छाप पाडतील अशी अपेक्षा असेल. पायावर टाकण्याचा प्रयत्न जरूर केलाय. 4थ्या स्टंपवर बॉल टाकला. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. आउटसाइड लेग स्टंप बॉल बाहेर निघाला. एक अतिरिक्त धाव देखील मिळते. काही नावांना खेळाडूंनी ती विशेष ओळख दिलेली आहे टेनिस बॉल क्रिकेटचा आपण विचार केला तर. आणि त्याचमुळे आता पाहूया कृष्णा जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं त्यांच्या वतीनं त्याचा फायद्याचा खेळ मिळतोय का शिवनेरी रॉयल्सला. उमेश ओ बॅटची एज आहे आणि फलंदाजाला परतावं लागेल आणि आता या षटकामध्ये धक्क्यावर धक्के बसलेले आहे शिवनेरी रॉयल्सला. आणि अशा पद्धतीनं 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 63. 63 रन्स ऑन बोर्ड. संयमाचा बाण कुठेतरी ढासळला असं म्हणावं लागणार आहे. संयमाचा बुरुज ज्यावेळी तुमचा ढासळतो त्यावेळी तुम्ही थोडेसे बॅकफुटवर जाता. इथे देखील तेच पाहायला मिळतंय. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि त्याच्यावर जरूर तुम्हाला मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे परंतु एखादा बॉल तुम्हाला दुहेरी धावांसाठी देखील खेळावा लागतो आणि तो प्रयत्न इथे झालेला नाहीये. मोठा फटका खेळायचा होता परंतु त्याच्यामध्ये आलेला आहे अपयश आणि अखेर हा 7वा धक्का बसतोय शिवनेरी रॉयल्सला. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर आपल्याला आतापर्यंत धावा पाहायला मिळत आहेत 63 धावा. 7 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि या 6 चेंडूंसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत. कॉम्बॉक्स मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येईल. धनंजय मते सर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. संचालक स्वराज अकॅडमी पुणे त्यांचा सन्मान मंचावरती केला जाणार आहे. धनंजय मते सर यांचा सन्मान प्रहार प्रीमियर लीगच्या या भव्यदिव्य मंचावरती. सचिन डवळे फाउंडेशनच्या वतीनं यावेळेला सन्मान होतो आहे. स्वराज अकॅडमी पुणे संचालक धनंजय मते सर. मायेची शाल त्याचबरोबर एक सुंदर अशी ट्रॉफी आहे. छान आठवण. धनंजय मते सरांचा सन्मान यावेळेला या मंचावरती. संचालक स्वराज अकॅडमी पुणे धनंजय मते सरांचा यथोचित सन्मान. त्यानंतर संचालक GDC अकॅडमी गणेश चव्हाण सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. शरद सरांच्या शुभ हस्ते यावेळेला सन्मान आपण पाहू शकता. पहिला सन्मान झाला होता कोमल सरांच्या शुभ हस्ते आणि आता शरद सरांच्या शुभ हस्ते जे मॅनेजमेंटमध्ये अत्यंत महत्त्वाचे सर्व घटक आहेत त्यांच्या शुभ हस्ते गणेश चव्हाण सरांचा सन्मान होतो आहे. संचालक GDC अकॅडमी. सन्मान संपन्न झालाय. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. स्वागत इथे केलं गेलंय. सन्मान केला गेला परंतु याच दरम्यान विकेटचे देखील पतन होते. मोठी विकेट इथे मिळते. 6व्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर देखील विकेट आलेली आहे. धावसंख्येचा जर आपण विचार केला धावसंख्या 63 धावा. 69 धावा आहेत. 5.1 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि गडी बाद झाले जर आपण पाहिलं तर 8 गडी बाद झालेले आहेत. सचिन साळुंके यांना परतावं लागते. ब्रह्मा मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ब्रह्मा यांना संधी मिळते. शेवटची 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 5 चेंडूंचा जर आपण विचार केला तर या 5 चेंडूंवर काही मोठे फटके खेळण्याची 4 चेंडू शिल्लक आहेत. चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
बॅक ऑफ द हँड चांगली आर्म ॲक्शन इथे यावेळी पाहायला मिळाली. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवलेला बॉल शरीरापासून दूर खेळताना पाहायला मिळाले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये डॉट बॉल येणं मनीषजी हे चांगले संकेत नाही आहेत, कारण शेवटचे चेंडू जेवढे शिल्लक असतील तिथे जेवढ्या धावा मिळतील तेवढे एक चांगलं लक्ष प्रस्थापित होण्याची शक्यता असते. आणि तोच निर्णय होता सचिन ढवळे सरांचा प्रथम फलंदाजी करण्याचा, की जास्तीत जास्त धावा मिळतील. ताकद नव्हती या स्ट्रोक मध्ये आणि त्याचमुळे सोपा झेल लॉंग ऑन ला पूर्ण झाला. सुरुवातीचे फलंदाज चांगलेच खेळताना पाहायला मिळाले. मध्यंतरामध्ये अजय आणि अमोल यांच्यामध्ये चांगली साथ मिळाली शिवनेरीला, पण आता या शेवटच्या टप्प्यावर फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत गणेश, आणि गणेश यांच्यासाठी इतका आवाज इतका जल्लोष म्हणजेच एक पॉप्युलर व्यक्ती म्हणून नक्कीच गणेश यांना चेअर करण्यासाठी मोठा जनसमुदाय या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. या खेळाडूचे भरपूर फॅन फॉलोवर आहेत, जेवढे इंस्टाग्रामवर नसतील तेवढे सध्या इथे उपस्थित आहेत आणि ते जल्लोष करतायत. गणेश कापसे नेहमी सर्वांच्या पसंतीचा खेळाडू आहे, त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावा झालेल्या आहेत 69 धावा, आणि आता चेंडू शिल्लक असतील शेवटचे. या पहिल्या इनिंग मधले चेंडू शिल्लक आहेत 2 चेंडू. या 2 चेंडूंवर जर एक मोठा फटका आला तर हे बॅटल चांगलं रंगेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सचिन भोसले राईट मोदी विकेट. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर टाकला. वाईड यॉर्कर टाकायचा होता परंतु इथे लाईन थोडीशी खराब, पंचांनी दंडित केलेला आहे. वाईट बॉलचा सिग्नल एक अतिरिक्त धाव मिळते आणि आता धावसंख्या 70 धावा 9 गडी बाद. शेवटच्या टप्प्यावर जरी गणेश आलेले आहेत पण त्यांच्या खेळण्याच्या शैलीमध्ये ती आत्मीयता दिसते आणि पाहूया ती आत्मीयता धावा देऊन जाते का. यावेळेस बॅट स्विंग होती, बॅटचा फेस मिड विकेटला क्लोज केला, कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलचं. येतोय हा डॉट बॉल. अजूनही एक संधी बाकी आहे शिवनेरी रॉयल्सकडे आणि पाहूया शेवटच्या संधीवर धावा किती मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे, जर मोठा फटका आला तर 70+ धावा होतील, परंतु इथे सचिनचं कौतुक करावं लागेल कारण त्यांनी चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी केली. काही अतिरिक्त चेंडू त्याने खर्च केले, धावा अतिरिक्त खर्च केल्या, परंतु त्या पलीकडे त्याचा चांगला टप्पा पाहायला मिळाला. मागे जात असताना केला फटका, स्क्वेअर लेगला दिशा दिली, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी होणार नाहीये. शेवटच्या बॉलवर शेवटचा धक्का लागतोय. एकंदरीतच 6 षटकांचा खेळ संपलाय. 72 धावा सर्व बाद बनवल्यात शिवनेरी रॉयल्सने आणि 73 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलं, हे प्रस्थापित केलं गेलेलं आहे. चांगली फलंदाजी सुरुवातीच्या काही षटकांमध्ये राहिली. पॉवर प्लेमध्ये खास करून खूप चांगली सुरुवात केली गेली, परंतु त्यानंतर रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेट घेतल्या गेल्या. पहिला डाव कभी खुशी कभी गम मला राहिला. आता दुसऱ्या डावामध्ये काय घडणार हे देखील पाहायला मिळेल. एक मोठी लढत आपण पाहतोय. मी काही क्षणांसाठी थांबतोय, तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा प्रहार प्रीमियर लीग 2024 10वं पर्व. आपण समालोचन कक्षामधून थेट जाऊया नेक्स्ट मॅचचा टॉस घेण्यासाठी. टॉस बॉक्स मध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील मनीष पाटील सर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. थँक्यू गोपी जाधव, थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आपण पाहू शकता धनंजय मते सरांना संचालक स्वराज्य अकॅडमी पुणे प्रहार प्रीमियर लीग 2024 मध्ये आणखीन एक मोठा घमासान. रायरेश्वर संघाचा कॅप्टन एका बाजूला आपण पाहू शकता, दुसऱ्या बाजूला इथे जंजिरा फाईट करण्याकरता सज्ज असते आणि टॉस अर्थात वेळ झाले टॉस कबॉसची. इथे आमच्या बरोबर उपस्थित आहेत धनंजय मते सर, गणेश चव्हाण सर, दोघांचंही स्वागत. आणि आता करूया टॉस. सचिन ढवळे स्पोर्ट फाउंडेशन, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता पीपीएल ची मागणी झाली. पीपीएल या ठिकाणी आलेलं आहे. रायरेश्वर संघाने जिंकला टॉस कवास. मान्यवरांचे मनापासून धन्यवाद. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती आसनच ठेवा. प्रहार प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम. अत्यंत महत्वाचं म्हणजे यावेळेला टॉस जिंकला, निर्णय काय घेणार आहात? फिल्डिंग. तुम्ही? आम्ही फिल्डिंग घेणार होतो, बॅटिंग करू. अत्यंत महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी असेल. आता या मॅचमध्ये किंवा आतापर्यंत जो प्रभास आहे, असा एखादा खेळाडू आहे जो चांगली बॅटिंग, चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग करू शकतो, पण तो क्लिक झालेला नाहीये. या मॅचमध्ये त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. रोहन रासने म्हणून आहे, बॅटिंगची अपेक्षा आहे त्याच्याकडून. जर का तो खेळला चांगला तर आमचे चान्सेस भरपूर आहेत. तुमच्याकडे असा कोणता खेळाडू आहे जो अजून क्लिक झाला नाही आतापर्यंतच्या प्रवासामध्ये? आतापर्यंत ॲक्च्युली माझीच बॅटिंग झालेली नाही आहे, तेव्हा मलाच बॅटिंग करणं आहे. आणि बाकीचे विशाल झालं, समीर, महेंद्र यांच्याकडून अपेक्षा बॅटिंगचा. काय मॅजिकल टोटल वाटतंय, फायटिंग टोटल? कारण आज सकाळपासून आपण बघितलं तर फलंदाजीची अग्नी परीक्षा मैदानावरती सुरू आहे.
मिनिमम 90 रन तरी ते चेसेबल 80 रन चेस होऊ शकतो. त्यामुळे 80 प्लसच आम्हाला रन करणं. 80 पेक्षा जास्त धावा उभारण्याचं स्वप्न निश्चित प्लॅन बनलाय. तुम्ही कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करा? आम्ही 60 टू 70 रन्सपर्यंत यांना थांबवायचा प्रयत्न करू. बॉलिंग अटॅक आहे. प्रतिस्पर्धी जर लवकर विकेट घ्यायची असेल तर तो असा कोणता खेळाडू आहे, कोणता बॅटर आहे? स्वतः कॅप्टनच त्यांचे आणि बाळा शिरसाट. दोन अत्यंत महत्त्वपूर्ण विकेट आहेत. अर्थात दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर बाळा अजय हे दोन हुकमाचे एक आहेत. खूप चांगलं युनिट आहे आपल्याला पाहायला मिळते बॅटिंगमध्ये आणि बॉलिंगमध्ये. तो दुसऱ्या बाजूला रायरेश्वरनं जो विजय प्राप्त केलाय त्याचा फायदाही त्यांना मिळेल. त्यामुळे एक चांगलं बॅटल आपल्याला यानंतर बघायला मिळेल. रायरेश्वर वन द टॉस इलेक्ट टू बोल्ड पास ओव्हर टू कॉम्बॅक्स. पहली गेंद पर सवाल पूछा गया. जोरदार अपील, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. शुरुआत तो बहुत बढ़िया की है गेंदबाजी. और इस मुकाबले में देखिए शिवनेरी टीम को अब जीत की जरूरत है. प्रहार प्रीमियर लीग 2024 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट.in द्वारा. और पहले ओवर की कहानी जो है बहुत अच्छी शुरुआत. अमोल अपनी बॉलिंग मार पर तैयार. बल्लेबाजी की बात करें तो प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर अमित पाटिल. अमित इस पर स्ट्राइकर एंड पर है. अनिकेत नौ स्ट्राइकर एंड पर. लेफ्ट एंड राइट एंड कॉम्बिनेशन. इस वक्त फ्लैग स्टिप पर खिलाड़ी, एक गली की तरफ खिलाड़ी, कमर एक्स्ट्रा कमर. और एक खिलाड़ी इस वक्त अगर देखें तो मिड ऑफ क्षेत्र में मौजूद है. टारगेट लक्ष्य की बात करें तो 73 रनों की जरूरत है. सुमित तिवारी और प्रणय पाटिल हमारे दोनों स्कोरर बहुत ही बेहतरीन काम कर रहे हैं. और कॉम्बैक में हमारे साथ जुड़ रहे हैं हमारे साथी कमेंटेटर नरेश टोमे सर. जाके गेंद को कट करना चाह रहे थे, गेंद विकेट कीपर की तरफ चली गई और बहुत अच्छी गेंदबाज. नरेश सर आपका स्वागत है. बहुत बढ़िया गेंदबाजी हो रही है गेंदबाज द्वारा. थँक्यू सर. बघा तुम्ही अतिशय चांगली मॅच इथे करता. शिवनेरी रॉयल्सला सुद्धा जिंकायचंय आणि त्यांच्याबरोबर पुरंदर किंग्स विरुद्ध शिवनेरी रॉयल्स दोन्ही संघांना विजय महत्वाचे. आणि आपण पाहिला इथे मगाशी जो डॉट बॉल आला होता अगदी शॉर्ट ऑफ लेंथ, पण मात्र इथे थोडीशी अतिरिक्त उसळी होती. कड घेतल्यानंतर चेंडू परत मागे गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक धावा मात्र मिळणार नाही. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. टिप्पा खाने के बाद उछाल मिला था, अपने कंधों का इस्तेमाल किया था. जैसे कि इससे पहले मनीष के साथ मेरी एक चर्चा हुई थी. 2 मीटर, 4 मीटर, 6 मीटर, 8 मीटर का आपको इस्तेमाल करना आना चाहिए. अगर आप स्लोवर पर नहीं डाल रहे तो लेन में बदलाव करना भी बहुत जरूरी है. और वही काम कर रहे हैं इस वक्त गेंदबाज. अपने बॉलिंग पार पर गेंदबाज तैयार. लय गरम झालं. इस बार हुक किया, अच्छा स्ट्रोक है. स्क्वायर लेग बॉल की तरफ बहुत ही तेजी के साथ गेंद जाते हुए. चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का. और ये लगा शानदार छक्का. दोबारा बाउंसर डालने की कोशिश की. इस बार बल्लेबाज तैयार थे. निश्चित एका बाउन्सर वरती स्क्वेअर लेगला अत्यंत ताकदवान फटका आपण बघतोय. जी गरज होती मगाशी आपण पाहत होतो की पहिला बॉल डॉट येत होता, त्यानंतर पुन्हा डॉट आलेला आणि 71 धावांचं टार्गेट आहे.
73चं टार्गेट आहे, तर मोठे फटके पहिल्या बॉल पासून यायला पाहिजेत आणि तेच हेरलं इथे फलंदाजाने. एक शानदार षटकार आपल्याला बघायला मिळालेला आहे. नवीन पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अमोल गावडे गोलंदाज, तर फलंदाज स्ट्राईक एंडवरती अमित पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत थोरात. अमित पाटील, अनिकेत थोरात या अगोदरच्या सामन्यामध्ये धडाडधूम फलंदाजी करणारे दोन्ही फलंदाज आहे. आता पुन्हा एकदा इथे सुरू झालेत. पहिल्या षटकामध्ये एका षटकारापाठोपाठ चौकार. सुंदर बल्लेबाजी. पहले जो टप्पा बाद उछालता बाउंसर गेंद थी उसके ऊपर हुक किया. अब फिलहाल देखिए टप्पा बाद थोड़ी ऑफ के बाहर जाते हुए गेंद को खेल दिया थर्ड मैन बॉलिंग की तरफ. रचनात्मक बल्लेबाजी मैदान के अंदर. सुंदर क्रिकेट, क्रिएटिव बैटिंग. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 10 पर पहले ओवर का खेल. शुरुआत पहले 3 गेंदों में बहुत अच्छी की थी. अमोल ने अपनी बॉलिंग पार पर तैयार. राइट अप ओवर 2 विकेट. ऑफ के बाहर बैकफुट चले गए. पॉइंट पर खेल दिया. खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का मौका बिल्कुल है और इस सिंगल के साथ स्कोर 11 पर पहुंच चुका है. पावर प्ले ऑन. और पावर प्ले के 2 ओवर बहुत महत्वपूर्ण रहेंगे नरेश सर. जिस तरह से यह मुकाबला चल रहा है, पहले ओवर में स्कोर 11 रन मगर किसी नुकसान के 73 का टारगेट है. तो आपके हिसाब से पावर प्ले कितना महत्वपूर्ण रहेगा दोनों टीमों के लिए? बरोबर आहे. पॉवर प्ले महत्वाचेच असतात, कारण 73 धावांचा पाठलाग करायचा. 36 बॉल तुमच्याकडे. प्रत्येक बॉलमध्ये 12 धावा बनवायच्यात आणि जर पॉवर प्लेमध्ये तुम्ही सरासरीपेक्षा जास्त पुढे राहिलात, म्हणजे जिथे तुम्हाला 12 धावांची गरज आहे तिथे 15 धावांची सरासरी तुम्ही राखली. 30-32 पर्यंत पॉवर प्लेमध्ये धावा काढल्या जिथे काढू शकतो आपण, आणि त्यामुळं पुढे जे टार्गेट आहे ते अधिक सोपं होणार आहे. क्षेत्ररक्षणाची मर्यादा ज्यावेळेस संपणार आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आरामात फलंदाजी करू शकता किंवा सेट व्हायला देखील येणाऱ्या फलंदाजांना वेळ घेतला तरी हरकत नसणार आहे. त्यामुळे सुरुवात महत्त्वाची असते पॉवर प्लेमध्ये. आणि या मॅचमध्ये देखील बघतोय आपण पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 11. बहुत ही क्रुशियल मुकाबला. और आपने एक पहलू तो बताया कि बल्लेबाजों के लिए क्या करना चाहिए, लेकिन दूसरी तरफ शिवनेरी टीम जो इस वक्त 73 रन डिपेंड करना चाहिए, तो इनका प्लान क्या हो सकता है? निश्चित आता हा प्रश्न आपण चंदू शेट्टे सरांना विचारू. बिल्कुल सही है. इस वक्त रिवर्सिव करने की कोशिश. इम्पोर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए है. और इससे पहले अपने आवाज़ सुनी थी नरेश डोमे साहब की. अभी फिलहाल चंद्रकांत शेट्टी सर हमारे साथ जुड़ रहे, मुंबई भूषण. सर आपका भी स्वागत है. स्कोर 11 रन. अमित और अनिकेत 2 बल्लेबाज मैदान के अंदर हैं और गेंदबाजी में सुदर्शन. राइट हैंडेड बल्लेबाज अमित, नॉन स्ट्राइक रन पर अनिकेत और पुरंदर और शिवनेरी के बीच मुकाबला. पहले ओव्हर के बाद स्कोर 11 रन बगैर किसी नुकसान के. 11 धावा झालेल्या आहेत आणि आता पाहूयात सुदर्शन. या वेळेला सुदर्शनवर हल्ला चढवला जरूर आहे. बॉल फाईन लेगच्या दिशेने निघालाय. कॅच नाही झाली आहे. बॉल सीमारेषेच्या पार जातोय. 4 धावांसाठी लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये आणि ते प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेत. प्रशांत सर हा एक चौकार आलाय आणि मग आताच तुम्ही पॉवर प्लेची चर्चा करत होता. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला एकतर सर्कलच्या वरून बॉल खेळायचे, गॅप मधून खेळायचे आणि धावांची लयलूट करायची आहे जे रिस्ट्रिक्शन असतं त्याची, आणि ते करण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये होईल. एक पहलू नरेश सर ने भी बिल्कुल इसके ऊपर चर्चा हुई और इन्होंने कहा कि किस तरह से वो बल्लेबाजी होनी चाहिए, लेकिन खास करके मैं शिवनेरी रॉयल्स के बारे में वो सवाल पूछ रहा था. 73 रनों का टारगेट है और वो डिपेंड करना चाहेंगे, तो अब यहाँ प्लान शिवनेरी का क्या होना चाहिए? नक्कीच शिवनेरीला पॉवर प्ले मध्ये एखाद दुसरी विकेट घ्यावी लागेल. पॉवर प्ले मध्ये धाव संख्या 25च्या पुढे जाणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागेल. मॅच मध्ये राहायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आहेत. देखिए ये तो मैच करो ये मरो वाला है दोनों टीमों के लिए. पुरंदर और शिवनेरी. हवा में गेंद है और गेंद के नीचे खिलाड़ी तो आ रहे, गेंद घूम रहे गेंद नहीं आएगी, हाथ में नहीं आएगी. चंद्रकांत सर इस मुकाबले की बात करें या इससे पहले जितने मुकाबले हुए, शिवनेरी की फील्डिंग बहुत ही खराब रही है. बल्लेबाजी और गेंदबाजी बहुत अच्छी रही है. सुदर्शन के देखिए, सुदर्शन के हाथ कमर पर आए हैं, करें तो क्या करें, फील्डिंग बहुत खराब हो रही है. स्कोर जो है ना बिल्कुल बढ़ रहा है. पावर प्ले में अब स्कोर 19 रन पर पहुंच चुका है. 19 धावा. अमित पवार ज्याने मागील मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. 19 धावा धावफलकावर आहेत. सुदर्शन सारखा जबरदस्त अष्टपैलू आणि समोर जर पाहिलं तर अमित यांच्यासारखा जबरदस्त बॅटर. यावेळेला पुलचा फटका खेळलाय. बॉल हवेत परंतु फिल्डर थोडेसे दूर राहिले आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केलाय आणि
2 धावा तोपर्यंत धावून पूर्ण केल्या गेल्या. प्रशांत सर, ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची आहे. स्पर्धेतील आव्हान टिकून ठेवायचं आहे, ही मॅच जिंकायची आहे. त्यामुळे आपला बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होणार आहे. लेकिन अभी फील्डर की टेस्ट चल रही है, अगली परीक्षा खास करके फील्डर के लिए. पिछले 3 गेंदों में देखे तो फील्डिंग इतनी अच्छी नहीं हुई और उसके कारण इतनी मेहनत करने के बाद गेंदबाज थोड़ा निराश है. पॉजिटिव सोच के साथ फील्डिंग करने की जरूरत है. देखिए, भूख लगी है तो खाना चाहिए, प्यास लगी है तो एक बार पानी चाहिए. अगर यहाँ विकेट प्राप्त कर रहे हैं तो अच्छी गेंदबाजी के साथ अच्छी फील्डिंग आपको करनी पड़ेगी. विकेट बहुत महत्वपूर्ण है इस मुकाबले में. बस भी बच्चा स्ट्रोक है खिलाड़ी, तो इस तरह से आपको फील्डिंग करनी है. अगर अच्छी, देखिए यहाँ तालियां बजा रहे, सुदर्शन तालियां बजा रहे, यही हाथ कमर पर थे पिछले 3 गेंदों पर, अब ये तालियां बजाने के लिए ऊपर आए हैं. बहुत अच्छी फील्डिंग मैदान के अंदर करावे लागेल. तुम्हाला मॅच मध्ये टीमला घेऊन यायचं असेल तर फक्त बॅटिंग बॉलिंगने होणार नाही, फिल्डिंग करावीच लागणार आहे. फटका चांगला होता परंतु फिल्डिंग चांगली होती, त्यामुळे त्या ठिकाणी धाव येऊ नाही शकली. पुन्हा एकदा अमित, यावेळेला उडवला बॉल मिड विकेटच्या दिशेने, हवाई हल्ला, हवाई सफर, सिक्सर. इस वक्त पैरों पर गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया. गेंद बाउंड्री के बिल्कुल बाहर जाते हुए 6 रनों के लिए. स्कोर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है वैसे, लेकिन फिलहाल उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर चले गई. इवेंटफुल उभर रहा, बहुत सारी चीजें मैदान के अंदर में. स्कोर 27-27. हम चर्चा कर रहे थे कि पावर प्ले में बल्लेबाजों को कितने रन बनाने हैं, तो नरेंद्र डोमे सर ने कहा था कम से कम 25 के पार. तो वही कहानी. और जब हम शिवनेरी के बारे में पूछ रहे थे तो बिल्कुल चंद्रकांत शेट्टी साहब कह रहे कि वो आपको वो कम से कम 2 विकेट लेने और स्कोर 20 के ऊपर नहीं जाना चाहिए था. लेकिन खराब फील्डिंग और दूसरी बात, बहुत ही शानदार बल्लेबाजी अमित पवार की रही है. वो एक ऐसे खिलाड़ी है, हमेशा इस खेल में कंट्रीब्यूशन देते हैं. बहुत बढ़िया बल्लेबाजी, बहुत अच्छी बल्लेबाजी रही है. ये ड्रीम स्टार्ट है पुरंदर टीम के लिए. पहा इकडे पुरंदर संघ ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय सध्या, तर 2 ओव्हरमध्ये त्यांचा वर्चस्व आहे, हे आपण नाकारू शकत नाही. परंतु मॅच कुठे संपली आहे, म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 24 चेंडूमध्ये जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. म्हणजे मॅच ऑन आहे, म्हणजे प्रतिषटक मागे अजूनही तुम्हाला जर पाहिलं तर जवळपास 11-12ची सरासरी गाठायचीच आहे. परंतु या दरम्यान असं एखादं षटक आलं ज्यामध्ये एका दुसरी विकेट येईल, असं एखादं षटक आलं ज्यामध्ये 10 पेक्षा कमी धावा होतील, ती टीम मॅच मध्ये येऊ शकते, परंतु ते प्रयत्न करावे लागतील. बिल्कुल सही आपने कहा. लेकिन दूसरी तरफ बल्लेबाजों का स्टार्ट देखे, बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए 27 रन बनाए हैं, और जिसमें बल्लेबाज अमित का बल्ला बोलता रहा है. दोनों पहलू के ऊपर हम बिल्कुल हम चर्चा करेंगे. संदेश पिलानी. और वो गेंदबाजी की बात करें तो अब तीसरे ओवर में गेंदबाजी में परिवर्तन हुआ. अमोल को दोबारा बॉल लेके आए हैं दूसरे ओवर के लिए. कोई ज्यादा परिवर्तन नहीं है. गेंदबाजों की जो कमी है ना, वो शिवनेरी के लिए बिल्कुल खल रही है. ऋषि जैसे जो खिलाड़ी है जिन्होंने हमेशा इस टीम के लिए बहुत अच्छा प्रदर्शन किया है, लेकिन टीम का हिस्सा नहीं है. स्ट्राइकर पर अनिकेत जो ऑन स्ट्राइक पर तगड़ी बल्लेबाजी करते हैं. तीसरे ओवर का खेल, अपने बॉलिंग मार पर अमोल तैयार, सामना करेंगे अनिकेत. एक 10 मैन, एक पॉइंट कवर, स्टक कवर, लॉन्ग ऑफ. ये अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी, क्योंकि अनिकेत जो है ना बिल्कुल ऑन साइड पर खेलते हैं. टिप्पा ऑफ टाइम के बाहर कद्दों का सही इस्तेमाल. पहली गेंद बिंदी गेंद है. और चंद्रकांत सर, बिल्कुल आपने सही कहा कि मैच समाप्त नहीं है, मैच अभी भी ऑन है. एक अच्छा ओव्हर आपको डालना है जिसकी सुरुवात हुई है मैदान के अंदर. या ठिकाणी जर पाहिलं तर एक भन्नाट वेगाचा चेंडू पाहायला मिळाला, उसळी पाहायला मिळाली आणि पिचिंग स्पॉट हा गवतावरच टाकलाय बॉल, आणि त्यामुळे एक अतिरिक्त उसळी प्राप्त होताना पाहायला मिळाली. डॉट बॉलने मात्र इकडे अमोल यांनी सुरुवात केली अनिकेतच्या विरुद्ध. परंतु यावेळेला पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा मागे जरूर होता, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने ज्या ठिकाणी फिल्डर आहेत अशा ठिकाणी बॉल जाईल. परंतु डॉट बॉल म्हणा किंवा एका धावेवाला बॉल म्हणा, हा चांगला असणार आहे, कारण ज्या पद्धतीची रणनीती आहे, ज्या पद्धतीचं रिक्वायर रन रेट आहे, तर मी म्हणेल पहिले 2 चेंडू हे चांगले राहिले. 2 गेंदों की बात करते, पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, दूसरी गेंद थोड़ी स्टंप के अंदर आई, क्योंकि ऑन साइड पर अनिकेत बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं, तो आसान बन गया ऑन साइड पर पुल करने के लिए बल्लेबाज अनिकेत के लिए. स्कोर इसी के साथ 28 रन बगैर किसी पर नुकसान के. पुरंदर और शिवनेरी के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला. वैसे दोनों के लिए ये करो या मरो वाला मैच है. डू और डाई करना पड़ेगा अप्लाई. प्रहार प्रीमियर लीग 2024. बल्लेबाज अमित पवार इस पर स्ट्राइक रेट पर ऑन साइड पर फील्डिंग में बदलाव करना चाह रहे.
तब्दीली हो रही है इस वक्त। सुदर्शन लॉक ऑन क्षेत्र में आए हैं। ऑन साइड पर मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक खिलाड़ी बिल्कुल इस वक्त फाइन लेग पर है। अमित पवार ने मैदान के दोनों तरफ बल्लेबाजी की, रन बटोरे हैं। अब मजा आएगा। अमोल गावड़े अपनी बोरिंग मार पर तैयार। बॉक्सिंग से गेंदबाजी हो रही है। शॉट अच्छा नहीं है, जोरदार अपील विकेट कीपर ने की, लेकिन फिलहाल गेंदबाज ज्यादा रिएक्ट नहीं थे, कोई नुकसान नहीं है। ये शॉट अच्छा नहीं था, बहुत इंपॉर्टेंट ये बॉल है। और बिंदी गेंदे, 2 बिंदी गेंदे आई हैं। थोड़ा सा मेरे हिसाब से अमोल गावड़े ने माहौल बनाया है, विकेट का माहौल बनाया है। प्रचंड वेगातील चेंडू पाहायला मिळाला. अमित यांनी पहिलंच मन बनवलं होतं, रिव्हर्स मला खेळायचंय, परंतु बॉल लेंथवर होता, वेगात होता, त्यामुळे इकडे अमोल बीट करतायत अमित यांना. आणि ज्याची चर्चा करत होतो, एक डॉट बॉल मॅच मध्ये या ठिकाणी शिवनेरी टीमला घेऊन येणार आहे. आणि ही खूप महत्वाची गोष्ट, ज्या पद्धतीची गोलंदाजी सध्या अमोल करतायत अमित यांच्या विरुद्ध. ओ आणखीन एक चांगला बॉल, यावेळेला लेनच्या पाठीमध्ये मागे आले, बॅक ऑफ द लेंथ आले, डबल माइंड झाले की हा बॉल खेळायचा कुठे, पुढे खेळू की मागे खेळू, तोपर्यंत बॉल कीपरच्या हातामध्ये. वाह अमोल वाह, लाजवाब. वाह भाई वाह, जहाँ होती है चाह वहां मिलती है राह। कमाल कर रहे अमोल गावड़े मैदान के अंदर, और टिप्पा ऑफ टॉप के बाहर रखा, बल्लेबाज सफल होते, ऑफ टॉप के बाहर आए थे, तो बहुत अच्छी गेंदबाजी अमोल गावड़े द्वारा। राइट अप ओवर द विकेट, कदमों का इस्तेमाल किया, बल्ले का आडू किनारा, गेंद फाइनल की तरफ आई है। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में अमोल की तरफ से रहा है। प्रेशर तो बिल्कुल बन रहा है बल्लेबाजों के ऊपर। अभी तक इस ओवर की बात कर तो कितने रन आए वो देखा जाएगा, केवल 2 रन है, तो बिल्कुल जो मैं बात कर रहा हूँ चंद्रकांत सर, इंपॉर्टेंट ओवर है, माहौल बनाया गेंदबाज ने, बहुत अच्छी गेंदबाजी। नक्कीच मॅच बनवणं गरजेचंच होतं. एखाद्या गोलंदाजाला विकेट ही चिंतेची बाब अजून सुद्धा असणार आहे, परंतु धावा कमी येणं ही जमेची बाब सध्याच्या घडीला पाहायला मिळते शिवनेरी संघाची. आणि त्यामुळे हे षटक आतापर्यंत तर चांगलंच राहिलेलं आहे. ऑप्टमच्या बाहेरून एक वेगवान चेंडू, त्याला हुक करण्याचा प्रयत्न केला, जरूर टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. एक धाव, आणि अमोल यांचं कौतुक या ठिकाणी करावंच लागेल, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली. आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं, फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. सामन्याचं टर्निंग पॉइंट आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅचच्या आतमध्ये घेऊन आलेले आहेत. वाह वाह वाह, जबरदस्त. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में अमोल गावड़े द्वारा। पुरंदर और शिवनेरी के बीच जो मुकाबला है, जीतने के लिए 72 रनों की जरूरत है। 3 ओवर की कहानी बिल्कुल समाप्त हुई, अब जीतने के लिए 18 गेंद में 43 रनों की जरूरत है। प्रणव पाटिल शुक्रिया जो हमारे स्कोरर है क्रिस जीरोज के, बहुत अच्छी जानकारी दे रहे हैं। अभी भी मैच समाप्त है, बिल्कुल आपने वो सही कहा था, 2 ओवर समाप्त होने के बाद अमोल ने जिस तरह से देखिए गेंदबाजी की, सामने वाली टीम के जो खिलाड़ी बल्लेबाज, उनकी ताकत क्या है, कमजोरी क्या है, वो समझते हुए गेंदबाजी की है, और उसका फायदा शिवनेरी को जरूर मिला है। नक्कीच अजूनही जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ बाकी आहे, अर्धा डाव बाकी आहे, आणि 43 धावांची आवश्यकता आहे. अमोलचं हे षटक तर निर्णायक राहिलं, परंतु क्रिकेट काय म्हणतं, असेच जर एखादं षटक बॅटिंग टीमच्या आणि पुरंदरच्या बाजूने आलं तर मॅच तिकडे देखील शिफ्ट होऊ शकते. त्यामुळे ही मॅच ऑन आहे. रखरखत्या उन्हामध्ये, माझ्यामध्ये जवळपास 40च्या पुढे आपण आसपास असू, परंतु त्याच्यामध्ये देखील प्रहार प्रीमियर लीगचे एक दर्जेदार क्रिकेट आपण आज पाहत आहोत. चंद्रकांत सर, डोक्यावरती बर्फ ठेवायला लागेल, डोक्यावरती बर्फ ठेवून मैदानात कामगिरी करायची आहे. म्हणजे कडक ऊन आहे, 40च्या आसपासचं आपण टेम्परेचर पाहू शकता, तापमान वाढलंय, परंतु क्रिकेट खेळत असताना खेळाडू देहभान विसरून मैदानावरती तल्लीन होऊन क्रिकेट खेळत असतात. नक्कीच आमचे सगळे टेनिसक्रिकेट.inचे कॅमेरामॅन, त्यांचंही देखील कौतुक करू, कारण या सगळ्या उन्हामध्ये दिवसभर 10 मॅचचं हे लाईव्ह चित्रण करायचं आहे आणि उभं राहून करायचं सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे या त्यांचं, आमचे जे सगळे ऑफिशियल्स आहेत, सगळे ऑलियंटर्स आहेत, त्यांचं सुद्धा विशेष कौतुक. आणि 12 तास, म्हणजे 12 तास तुम्हाला उभं राहायचंय, आणि यावेळेला मैदानावरती जर खेळाचं चित्रण करायचंय, लाईव्ह प्रक्षेपण करायचंय. अपनी बोरिंग बार पर गेंदबाज तैयार है, पुनः कारगिल बलोचिस्तान की गेंदबाजी, सचिन की पहली गेंद सही इलाके में गेंदबाजी, वहां गुरु क्या गेंदबाजी हो रही है मैदान के अंदर, अच्छी क्रिकेट मैदान के अंदर। पिछले 7 गेंदों में बल्लेबाजों के ऊपर प्रेशर बनाया गेंदबाजों ने। पहा यावेळेला बॉल पाहू शकता, थोडासा उंचावरून टाकला होता, ऑप्टमच्या बाहेर टाकला होता, कमी गतीने टाकला होता, अनिकेतचं फुटवर कमी पडलं आणि डॉट बॉल आला. पुढला एकदा त्याच दिशेने टाकण्याचा प्रयत्न, यावेळेला बॅटच्या पट्ट्यातच आलाय, आणि अनिकेत, जसं तुम्ही सांगितलं, स्क्वेअर लेग मिड विकेट त्यांचा स्ट्रॉंग आहे, त्याच झोन मध्ये एक चांगला स्ट्रोक आला, सीमारेषा पार, चौकार. चतुर्थ सिटी सर, जिस तरह से मुकाबला है, आप बल्लेबाज के स्ट्रॉन्ग जोन में गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाज आपको नहीं छोड़ने वाले। बैकफुट पर दमदार बल्लेबाजी अनिकेत की मैंने हर मैच में देखी है। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ
34 पर पहुंच चुका है। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला, अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार है सचिन। खराब गेंदबाजी, बहुत ही खराब गेंदबाजी। अनिकेत के स्लॉट में गेंद है और प्लॉट के बाहर भेजते हुए एक और दर्शनीय स्ट्रोक, गेंद बाउंड्री रन के बाद 6 रन। खूप लांबवर पाठवलाय, अगदी वर्गात गेलाय बॉल। किती सुट्टे असतील मग त्याच्यामुळे शाळा बंद असेल कदाचित, परंतु खूप लांबवर मारलाय अनिकेतने हा चेंडू। आणि पहिला बॉल जरी डॉट आला, थोडंसं स्ट्रगल त्यांचं आपण पाहिलं, परंतु आता दोन्ही जे तुम्ही जसं म्हटलात त्यांच्या स्ट्रॉंग झोनमध्ये हे चेंडू करण्यात आले। पहा, फलंदाजाची शारीरिक भाषा तुम्हाला तपासावी लागते, त्याच्या स्ट्रेंथच्या विपरीत तुम्हाला चेंडू टाकावे लागतात। आणि इकडे जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 बॉलवर, म्हणजे या मॅचला या अगोदरच्या षटकामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी केली होती या ठिकाणी अमोल यांनी, परंतु या ओव्हरमध्ये पहिला बॉल डॉट आल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा सामना मात्र या ठिकाणी दोलायमान होताना पाहिला मी। तो सामना संपला नाहीये, परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन त्याच वेळेला होणार आहे। अशा पद्धतीचं दोलायमान क्रिकेट ज्या वेळेला सुरू राहील त्यावेळेला। कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। अमोल जब आए थे तो बल्लेबाजी करना बहुत मुश्किल था, अब जब एक बार फिर सचिन आए तो बल्लेबाजी एफर्टलेस। अनिकेत की बल्लेबाजी आप देख रहे हैं, स्कोर 40। अभी भी जीतने के लिए देखे तो 33 रनों की जरूरत है। इंटरेस्टिंग मुकाबला, चौथा ओवर प्रगति पर है। फ्लाइंग स्वीप, एक पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ ऑफसाइड पर 5 खिलाड़ी अनिकेत के लिए। और चंद्रकांत सर, यहाँ आपने 5 खिलाड़ी ऑफसाइड पर लगाए, आप गेंदबाजी करें मिडल और लेग स्टंप पर, जहां आपके ऑनसाइड पर खिलाड़ी बॉर्डर पर है, लेकिन जो स्ट्रॉन्ग बल्लेबाजी खास करके अनिकेत ने, ये अच्छी लाइन है, ये अच्छी लाइन है। जैसे कि हम बात कर रहे हैं, चंद्रकांत सर भी अभी बात कर रहे थे, सामने वाले टीम की कमजोरी क्या है उसका पता होना चाहिए। अब यहां से बल्लेबाजी में बिल्कुल वो चैलेंज होगा, मजा आएगा, अब और मजा आएगा। या बॉलवर त्यांना ऑप्टमच्या बाहेर खेचायला भाग पाडलं। ऑप्टमच्या जो पहिला बॉल ज्या पद्धतीने टाकला होता ना, त्याच पद्धतीने आता बॉल टाकला आणि थोडंसं परिश्रम करायला लागले आणि तिकडे स्ट्रगल अनिकेतचं पाहायला मिळालं। हे क्रिकेट मानसिकदृष्ट्या खेळलं जातं। पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर व्हाईट बॉल जरूर आलाय, परंतु ही एक रणनीती आता थोडीशी बदलली आहे। 2 स्ट्रोक आल्यानंतरची रणनीती बदलली। व्हाईट बॉल धावसंख्या पुढे जाईल 41। हिरन सुबह उठ के क्या सोचता है, एक बार फिर मुझे तेज भागना है, बहुत तेज भागना है, शेर से भी तेज भागना है, नहीं तो मेरा शिकार हो जाएगा। शेर क्या सोचता है, मुझे हिरन से भी तेज भागना है, नहीं तो मैं भूखा रहूंगा। आपको एक कदम आगे सोचना होता है। अभी भी जीतने के लिए 32 रनों की जरूरत है। गेंदे शेष कुल मिलाकर 14 गेंदों का खिलाना बाकी। नव्या मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 2 बलाढ्य खेळाडूंमधील मात्र एक जबरदस्त लढत पाहिलं मी। ते एकाला रोकायचं आणि एकाला ठोकायचंय। पाहूया कोण मात्र या ठिकाणी यशस्वी होताना पाहिला मिळेल। दोघांच्याही मनामध्ये सध्या विचाराचं काहूर माजलंय, मला बॉल कुठे टाकायचा आहे, मला बॉल कुठे मारायचा आहे, याचंच चर्चा जरूर होईल। आणि क्रिकेट खेळच असा आहे, एकाला बॉल दिला जातो, जो बॉलिंग करतोय, एकाच्या हातात बॅट असते, त्याला मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करायची आहे, एकतर उंचावरून मारायचं आहे नाहीतर गॅपमध्ये खेळायचं आहे, परंतु आलेला चेंडू धावांमध्ये परावर्तित करायचा आहे, एकाला मात्र रोकायचं आहे। अखूट टप्प्याचा बॉल होता यावेळेला, परंतु तिकडे कॅच पकडण्याची संधी जरूर होती, कॅच हातातून सुटली आहे। आणि मी तर म्हणेल हा देखील आणखीन एक की फॅक्टर। मोठा फटका नाही आला, शिवनेरीचा प्लस पॉइंट आहे, परंतु पुरंदरचा प्लस पॉइंट हाच आहे, कॅच सुटली अनिकेत यांची। और दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर अभी भी डटकर बल्लेबाजी कर रहे हैं। 13 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। जीवन दान मिलता हुआ, कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा और गेंदबाज का दिल टूटा। इतनी मेहनत करने के बाद एक मौका इन्होंने बनाया था और शिवनेरी के लिए हर मैच में फील्डिंग जो है ना इतनी अच्छी नहीं रही है और जो 90 रन बनाने के बाद भी हार का सामना करना पड़ा। चलिए इसके ऊपर बाद में चर्चा करेंगे। सचिन तैयार सामना करेंगे अमित पवार। जीतने के लिए 13 गेंदों में 31 रनों की जरूरत है। 13 को उल्टा करेंगे तो 31, 31 को उल्टा करेंगे तो 13। अब बीच मैदान पर वैसे तेरी मेरी चल रही है, बहुत ही अच्छा मुकाबला। और अब पलट मार कौन करेगा, पलट मार कौन करेगा, देखने वाली बात है। सचिन तैयार, सुंदर गेंदबाजी, लॉन्ग ऑफ पर अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री पे खिलाड़ी तैनात है, उनके पास कोई मौका नहीं है। इस गेंद के ऊपर जबरदस्त प्रहार, गेंद बॉल लाइन के बाहर, कमाल कर रहे अमित पवार। इस मैच में किया पलटवार। 12 गेंदों का खेल, 27 रनों की जरूरत। मॅच ऑन आहे अजूनही। पहा आता त्यांनी अगदी सुरक्षित ठिकाणी स्ट्रोक खेळला, अंपायरच्या पाठीमागे, बॉलरच्या अगदी बाजूने, ज्या ठिकाणी दोन्ही फिल्डर वाईड असल्या कारणाने थोडासा वेळ लागला तिकडे पोहोचायला। चौकार आले 12 मध्ये 27, 12 मध्ये 27 म्हणजे ही मॅच अजूनही 46 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे।
आदिवडे सर, मला तरी ही मॅच जरूर चांगली पद्धतीने बनण्याची लक्षणे या ठिकाणी दिसत आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकते ही मॅच. विकेट हा की फॅक्टर पुन्हा एकदा पुरंदरच्या बाजूने आहे, परंतु 27 म्हणजे तेवढी काही कमी नाहीये. त्यामुळे ही मॅच शिवनेरी सुद्धा सहजासहजी सोडणार नाहीये. त्यामुळे मजा येईल या मैच में येणाऱ्या कालावधीमध्ये. एक तो हिस्ट्री बताना बहुत जरूरी है. 27 रन टीम एक बार फिर अगर देखें तो वहाँ मेरे हिसाब से शरद सर थे और वो डिपेंड नहीं कर पाए. दूसरी बात 22 रन थे, बैंक बैलेंस डिपेंड नहीं हुआ. हिस्ट्री ये बता रही है कि एक बार फिर वो आखिर का एक गेंदबाज जो कमी कर रही है, तो ये ओवर बहुत महत्वपूर्ण है. दूसरी बात, मैंने एक फिल्म देखी थी, फिल्म का नाम था धमाल. वो धमाल फिल्म में डब्ल्यू ढूंढने के लिए वो 2.5 घंटा जाता है. उतना समय जाएगा तो शिवनेरी के लिए मैच नहीं बनने वाला है. परंतु मी काय म्हणेल की तो कालचा दिवस होता, तो दिवस वेगळा आहे, आजचा दिवस वेगळा आहे. ती मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी आहे. एका नव्या जोमाने नव्या जिद्दीने प्रयत्न मात्र इकडे करावे लागतील. बिल्कुल सही, मेहनत तो आपको करनी पड़ेगी. अब सुदर्शन जिनके ऊपर दारोमदार है, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी. बहुत खराब गेंद थी, पहली गेंद पर रखा कमाल का स्ट्रोक, शरीर के अंदर गेंदबाजी, गेंद बाउंड्री के बाहर जाएगी 6 रनों के लिए. बिना पासवर्ड के आप मोबाइल नहीं खोल सकते, तो बिना मेहनत के आप एक बार फिर जीत का स्वाद कैसे चखने वाले हैं. पहली गेंद बहुत खराब थी, कमजोर गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया गया. अनिकेत थोरात स्ट्रोकही मारतोय अगदी जोरात आणि लांब लांब देखील मारतोय, तर कौतुक करावं लागेल अनिकेत यांचं. आता प्रतिस्पर्धी टीमचं जे लक्ष आहे ते अनिकेत यांच्यावरच असणार आहे. चिंतेची बाब अमित पवार नाहीये, तर अनिकेत थोरात होऊन बसलेले आहेत. ज्या पद्धतीने ते कामगिरी करतात सध्या. एक अच्छा बॉल डालना है सुदर्शन को. ये लाइन बहुत अच्छी है, लेकिन करे तो क्या करे, फील्डर बहुत दूर. फील्डिंग में थोड़ा और बेहतर काम करना, ये मौका था, बहुत अच्छी लाइन थी. ऑफ स्टंप के बाहर बल्लेबाज ऑनसाइड की तरफ चले गए और एक बार फिर वो बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे. अब जाकर बाहरी किनारा, लेकिन फील्डिंग बिल्कुल और थोड़ी बेहतर हो सकती थी. विकेट चाहिए, आपके पास 10 गेंदे हैं और जीतने के लिए 20 रनों की जरूरत. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सुदर्शन यांना पण या ठिकाणी पाहतोय, गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेले आहेत. दाखवावं लागेल आज आपल्या टीमसाठी आपण किती महत्वाचे आहोत. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. पुरंदर देखील जबरदस्त कामगिरी करतात आणि शिवनेरी देखील. अमित सुदर्शनच्या विरुद्ध फुलटॉस बॉल, खराब बॉल होता, याचं समर्थन नाही होऊ शकत, परंतु धावा मात्र या ठिकाणी 6 षटकार. और अपने शॉर्ट पिच गेंदबाजी की, अपने फुल टॉस गेंदबाजी की. एक अच्छी गेंद थी जो आउट ऑफ द ऑफ स्टंप थी. 38 पर खेल रहे 17 गेंदों का सामना किया अमित पवार ने. अब आपके पास 9 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. जीतने के लिए 14 रनों की जरूरत है. अगर आप गेंद को लैंड नहीं करेंगे तो बल्लेबाज लैंड करने के लिए तैयार है. सही जगह पर लैंड किया. सुदर्शन के पास काबिलियत टैलेंट है, जो एक प्रोफेशनल बहुत सारे टूर्नामेंट खेल चुके हैं. सुदर्शन तैयार, राइट अप ओवर द विकेट. इस बार रिवर्स स्वीप, रचनात्मक कलात्मक बल्लेबाजी अमित पवार द्वारा. छोटा तीर वार करे गंभीर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए. अब प्रेशर पूरी तरह से अगर देखें तो सुदर्शन केदार के ऊपर नो डाऊट, कारण 3 मोठे फटके या षटकात प्रशांतजी आदवडे सर आलेले आहेत. आता पवार पॉवर सध्याच्या घडीला दाखवत आहेत, परंतु मैदानावरचे पॉवर आहे ते, आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी त्यांच्याकडून बॅटिंग होताना पाहायला मिळते. आता सुदर्शन यांना मात्र काहीतरी अफलातून करावं लागेल. थोड़ा सा हटके करने की जरूरत है, आउट ऑफ द बॉक्स. और अमित पवार की पावर 44 पर बल्लेबाजी कर रहे हैं. एक बाला का अर्धशतक था इस टूर्नामेंट में, एक अर्धशतक इस टूर्नामेंट में बिल्कुल बनाया था बल्लेबाज ने. मौका है अमित पवार के पास. स्कोर अमित पवार का 44. जीतने के लिए 73 रनों की जरूरत है. अपनी बॉलिंग पार्ट पर सुदर्शन तैयार, कदमों का इस्तेमाल किया, बीट किया. ये जो बिंदी गेंदें आई ना, एक बार फिर परेशानी बिल्कुल एक बार फिर हो सकती है बल्लेबाजों के लिए. अच्छी गेंदें, 2 बड़े स्ट्रोक, उसके बाद में एक बिंदी गेंद आई है. एक बार फिर मैदान के अंदर कमाल हो रहा है. 8 गेंदें 7, एक और अच्छी गेंद डालनी है. एक बार सही होना है. संघर्ष आपने बहुत किया है, सुदर्शन क्या वो कर पाएंगे, देखने वाली बात है. 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 7 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. हे 2 बॉल खूप निर्णायक असतील. एक बॉल आहे, सॉरी सर. 7 चेंडू 8 धावा. बिग हिट, काढून दिला बॉल, लांबच लांब, षटकार.
क्या बल्लेबाजी, और इसी के साथ अमित पवार के 50 रन पूरे हो गए, अर्धशतक पूरा। अमित पवार बल्ला ऊपर उठाइए, शानदार बल्लेबाजी, रन बनाने के मौके होते 1000, अर्धशतक नहीं आता बार बार। इस मुकाबले में अमित पवार खासम खास खिलाड़ी है, पूरे 50 हुए, अर्धशतक पूरा किया, मैग्निफिसेंट बैटिंग। अमित पवार थोड़ा बल्ला ऊपर उठाइए, आपका अर्धशतक पूरा हुआ है, जोरदार तालियां अमित पवार के लिए। या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक देखील बाळानंतर यांच्याकडून होताना पाहायला मिळालं आणि ही कौतुकाची बाब आहे। आणि विशेष म्हणजे पाहणं, अनिकेत थोरात असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर अमित पवार असतील, या दोघांनी सुद्धा तब्बल 71 धावांची पार्टनरशिप सलामीला येऊन मात्र या ठिकाणी दिलेली आहे, त्यामुळे त्यांचं कौतुक करावंच लागेल। मोठं वाटणारं लक्ष आता छोटं करून टाकलं। पुरंदर की टीम जीत की दहलीज पर है और शिवनेरी के हालात कुछ अच्छे नहीं है, और अब गेंदबाजी में परिवर्तन, प्रकाश को मौका मिला है, सामने अनिकेत। चंद्रकांत सेठे साहब, और एक इंपॉर्टेंट चीज है, ये दोनों प्रारंभिक बल्लेबाज नॉट आउट है, शानदार बल्लेबाजी और पहले विकेट के लिए एक बहुत बड़ी साझेदारी, 72 रनों की साझेदारी बनी है। बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन दोनों बैटर द्वारा। प्रहार प्रीमियर लीग में जबरदस्त प्रहार, और मैं समझ सकता हूँ जबरदस्त पलटवार किया है। ऑल साइड पर गेंद को खेल दिया, बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाएगी, करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। नॉट आउट जिंदाबाद। मैदान के अंदर इन्होंने वो 73 रन बनाए, अनिकेत और अमित पवार की शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर। वाह वाह वाह, या दोघांचंही कौतुक करावं लागेल। शिवनेरी टीम थोड्या चुका करताना पाहायला मिळाली आणि त्याचा फटका या मॅच मध्ये त्यांना बसलाय, परंतु या दोघांनी पुरंदर संघासाठी काय जबरदस्त कामगिरी केली। इस मुकाबले में दूसरा अर्धशतक, पहले बाला का अर्धशतक था, और इस मुकाबले में अमित पवार ने पुरंदर टीम के लिए बहुत ही अच्छा कंट्रीब्यूशन दिया। प्रतियोगिता का अर्धशतक बनाने वाले दूसरे खिलाड़ी पुरंदर एक बार फिर देखिए तो बहुत खुश। तो चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ, मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा पुरंदर। कांग्रेचुलेशन, नरेंद्र डोमे सर हमारे साथ जुड़ेंगे।